हाय सगळ्यांना, कसे आहात सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आयुष्य एकदाचे खूप छान आणि भरभरून जगा. कारण आजच्या ब्लॉगमध्ये आपण बोलणार आहे मला म्हणजे माझं मायनावरची भांडणं झाली की वैशीला कसा मनस्ताप व्हायचा. तसं काय तिचाच नवरा आहे हा. नवरा केला मी, हे ठेवलेली रांड होते म्हणून तिला मनस्ताप व्हायचा. सोमनाथकडे म्हणायचा तुला असं वाटलं नाही का मोनीला कधी मारावा? गांडीत दम लागतो मोनी हात उचलायला. सगळ्यात आधी गोष्ट राहिला सोमनाथ दरगुडे तू लोकांचा गो खातो आणि वैशाली दरगुडे तुला आणून देते. म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला सांगते मी, तुम्ही माझं अशी काय बोलतेय, याचाच अर्थ की वस्तीवर कोणाचंही लपडं नसतानाही ही दोघं जण एकमेकांचं लपडं जोडित्यात की बा हा याच्या संग तो त्याच्या संग. यांना दोघांना फक्त सवय हीच, याचं लपड याच्या संग त्याचं लपड याच्या संग असं जोडायचं आणि दुसऱ्यांना बदनाम करायचं. कारण वस्तीमध्ये खरंच चिंचोशी गावामध्ये वस्तीमध्ये खरंच लोक खरंच खूप चांगली. कारण माझ्या अनुभवावरून सांगते, माझ्या लग्नाला आता कंप्लीट 14 वर्ष पूर्ण झालेली म्हणून सांगते, लोक खरंच सगळी चांगली. पण एखादा नाच का असतो वस्तीमध्ये तो नाच करतो. तसंच वस्ती चिंचोशी गावामध्ये दरगुडे वस्तीला एक वैशाली संभाजी दरगुडे सोमनाथ एकनाथ दरगुडे, म्हणजे माझं नवरा सोमनाथ एकनाथ दरगुडे आणि ती ठेवलेली त्याची राट म्हणजेच वैशाली संभाजी दरगुडे, हे दोघं जण नाचके चिंचोशी गावाला मिळाले म्हणून लोकांचं वाटोळ व्हायला लागलेले तिथं. आणि ही म्हणती याचं लपडं त्याचं लपडं. हे नाचक्यानं तुम्ही पहिले झोपले एकमेकांना खाली ना, आता याचं त्याचं लपड जोडतोय. चला यूट्यूब फॅमिली आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता जे मी बोलले तेच आपण त्या रेकॉर्डिंगमध्ये ऐकूया. रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. लॉकडाऊन कुठं हालचाल करण्या मी तुझी लई वाट पाहिली. म्हणलं पुढं वावराच्या साईडला दिसली. एक दिवस माझा मावस जो आलता बघ, आणि मी नेमकं उसाच्या खाली वर चालली होती. आणि त्या मावस भावाला सोडून द्यावा म्हणलं, इकडून उसाकडून निघा तुझ्याकडे बरं का. तुझ्या बाई आम्ही मागून आलता बघ. हा म्हणून नाही मी ज्या साईडने बाबाच्या वावर तिकडे राहणार तुझी गाडी यायला. मी पहिला मीला हातकूनच्या तिकडे येरी जायचो, पण तू त्या साईडला वावरा कुठं दिसा सकाळ तिकडे पड त्याच्या बापा तिकडे जायचो ना. तुमच्या वावराकडून जायचो, पण तिकडे मी दिसत नव्हती माझं. कधीच नाही गाठ पड्या एवढंच नाही. बाकीचं नाही आपला कोण विषय काढत, बाकीचं नाही कोण विषय काढत, बाया बाय विषय काढत. पारी काय म्हणली माहिती का? काय म्हणली बाई तुला, तू काय म्हणली असं ना, तू कस काय त्याच्या जवळ गेली म्हणली. मी नाही जवळ गेली तूच माझ्या जवळ आला. तू अशी म्हणली तिला, ती पारीला तिला नाही तर पुन्हा दुसरं पुढं. मी तरी विचार करतोय म्हणजे ही काय आपल्या जवळचा विषय कोणी काढला तर तू काय बोलत नाही ना. माझा विषय काढू शकत नाही तुला माहिती गोष्टी मला घाबरा माहिती का. त्याला माहिती गबास. हा तुला बायकोली भांडणे कधी कधी वाटलाच नाही बायकोला फोटो काढायचा होता. हा कामाच्या ऑर्डर भांडण झाले. मला वाटत ऐक ना, मला आहे ना असं वाटत पहिलं माझी लई परिस्थिती वाईट होती. तारा दिला म्हणतो माहिती का, जम्मू पासून तारा दिलंय. मला वाटायचं तू एकदा तरी फोन करशील, तू कसा आहे समजा काही तरी माहिती मला लई वाटायचं बरं का. तिची मला फोन करेन, मला एकदा तरी विचारेन बाबा तू जेवला का, तू हाय कसा, तू बोलत का नाही. हा माय लई वाटायचं, पण मागून मी म्हणायचं अरे तुझं संसार आहे नसेल टाइम भेटत, मजबुरी.
का नाही केला माझ्या गावाला गावाला नको रे हो गावाला अयो एकदा बायको तुझ्या फोटो माझ्या मोबाईल पाहिला बरं का पण ती बावड्यांच्या आशामुळे काय नाही म्हणली आणि एक दिवस ते मदर डे होता बघ मदर डे गांडीला मस्त आहे भाड्या साडीवाला हिरव्या साडीवाला बरं का हॅलो मी कट केलता खरखर आवाज या मी कट केलता खरखर आवाज या किती मोने वाया आणि त्याचं कोणाचं हा बबू बबू बाबाची बायको की आपला इंदाबाईचा बाब्या आणि ते मोनेचा बाळ्या हा खाल्ल्यावर मनीषाचा बाळ्या हा त्यांनी चालू आहे आयला अरे बरं का ती बरं मला वाटलं होतं डाऊट चालता बरं का एकदा काय आलं ती ना बऱ्याच वेळा आमच्या घरी बायको होती काय बरोबर यायचे का माझ्या बायकोला काय म्हणते माहिती का म्हणजे सगळी जर माझ्या गोष्टी बोलतात पण तेच भाऊजी अजूनपर्यंत बळवून बोललो नाही माझ्या कधी बरं का कधी मी काय नाही बोलतो नाही काय काम होत हा बरं का हॅलो काय विषय काय होता माहिती का मी बाहेर बसून तू खाट बरं का ती तिकडून आली होती आणि आजची सुटली होती बाहेर मला लय हाका मारा त्याने बरं का मी पहिलेच नाही तिच्या तोंडाला तिला आलाच ना राग दे मग घरी माझ्या बायको नाही अशी म्हणली मग एक मला हाका मारली मग अक्षर होणार ती कुठे बरं मला तिथे मांजरे आले आपण झाली तोंडाला होतो आपण तिला नाही बघ एकदा मी दारात चालू होतो मला नीट लिहिली आपण नाही बळत बोलते असं पण मला वाटलं होतं बरं का ती फालतो असं बरं का तिच्या बोलण्यावरून आणि याच्यावरून बाळ्याच आहे तिथे सगळं आपलं काय तुला काय माहिती हा लांब जाय बरं लांब जाय ना घरी जात तिला घेऊन जा कुठं घरी का एक मिनिट मला आवाज आहे ना मी कट केलता खरखर आवाज येणार बोला मग तुम्ही मला सांगा याला काय गरज आहे याचं आणि त्याचं काढायची ती पोरगी एवढी वेगळी आहे ना जिच्या विषयी हा आता नालायक बोलतोय ना ही पोरगी लय वेगळी आहे ही पोरगी एवढी वेगळी आहे ती कुणाच्याच तोंडाकडे बघत नाही आणि ते ज्याचं नाव घेतोय ना त्या भाऊजींचं ते पण कधीच कुणाच्यात नसतात ते त्यांचं शेती गावातलं हार्डवेअरचं दुकान ते त्यांचंच करीत राहतात त्यांची बायको त्यांची मुलं एवढी सुशिक्षित आहे त्यांची मुलं बाहेर कॉलेजला आहे बायको नवरा तिथं शेती करते आहेत त्यांचं दुकान आहे मोठी गावात आणि ही छिन्नाल हीच धंदेवाली आणि हा लफडेखोर ही धंदेवाली लोकांची नावाची बदनामी करते म्हणजे ह्या बाईला म्हणायचं तरी काय मग हिने आत्तापर्यंत एक पोलीसवाला उराव घेतला सोम्या उराव घेतला किती जणी आखी वस्ती उराव घेतील लोकांचं हे करते वर सोम्या काय म्हणतो की तुला असं वाटलं नाही का मोनीला कधी हाणावं अगं तिच्या गांडीत दम आहे का मला हाणायचं बाई गं बाया घेऊन आली होती मला हाणायला एकदा कुठल्या वडकीच्या का तडकीच्या बायका आणल्या होत्या मला मारायला म्हणजे सोम्याने सांगितलं तेव्हा पण गांडीत दम लागतो माझ्या हात उचलायला तुझे का माझे एवढे तुझे प्रूफ आहे ना बाई तू ना इथून नाही ते इथून लोकांचं वाटवू नको करू ग वैशे कारण तुला पण काय देवाने एक लेकरू दिलेलं आहे तिचं लग्न झालेलं तिचं जेव्हा वाटोळ होईल ना तेव्हा तुला कळेल की लोकांच्या पूर्ण त्रास दिलेला काय झालं आणि लोकांच्या संसाराचं वाटोळ करून काय मिळालं तुला हां वर म्हणते की ते मी मारली जास्त मारायला त्या गांडीत दम आहे का कुत्तर आहे बाई ग हां ही ती बायका घेऊन मग नखरं करी ती तसं माय का एक तिच्या दम आहे मायात सगळ्यांना पुंग करायचं कळलं का हा तू मारती उडाव सोम्याच्या जीवावर
मी नाही कोणाची जीव उड्या मारत, ऑन दी स्पॉट एकटी लढणारी महिला आहे मी. एवढं आज आयुष्याचं वाटव झाले तरी डगमगले नाही मी कोणत्याच गोष्टीला. आज 2 मुलं स्वतःच्या जीवावर सांभाळती, तुझी आणि नाही काढायची एकाची जीवावर सांभाळायची आणि एकाची जीव खायला घालायची. टवळे मग तू सोम्याला प्रत्येक गोष्टी वस्तीतलं सोम्याला सांगते आणि तू खाली पडती ते पण सांग की. तुला फक्त सोम्या खाली पडायला लागत होतं आणि आमचं वाटव झालेलं बघायचं होतं, तेव्हा तुझं मन शांत झालं आता. हां, आणि तो तर बाई मॅचे माझा नवरा तो तर आता लई घाण थोडं झालं तर माझा नवरा तर ते रस्त्यावर साडी घालून बसवलं ना तर त्याला हुंगायचं नाही कोणी. आणि तुला बाहेर दिसती वय ग, आणि तो पण टवळ्या म्हणतो की ती काय तर दिसती. ती बिचारी कधी याच्यात थोबड का बघत नाही, ती कधी कुणासं बोलत पण नाही. हां, आणि तुम्ही त्यांची बदनामी करता होय ग वस्तीवर. आणि हा म्हणते वस्तीवरची माझ्या नदी नाही लागत. हा लागला बायगिरी डॉन. वस्ती का नाही लोक नदी लागत याच्या, कारण हा मेन पॉईंट ना आलाय की याच्या तोंडाला हाड नाही, याला समाजात कसं वावरायचं याला माहिती नाही आहे, 4 लोकांचे त्याचं बसणं उठणं नाही आहे. मग लोक काय म्हणतात कडे दली तरी बेवडे याच्या कुठे नादी लागायचे, म्हणून लोक समोर तेवढं तुझ्या नादी लागत नाही, हे लक्षात ठेव. आणि तुला वाटत त्या नादी नाही लागत, लोकांना ते फालती याच्याकडून नादी लागायचे. कळलं का कुत्रिया? चला यूट्यूब फॅमिली, आजचा ब्लॉग इथंच थांबूया, कारण वैशी आता हा कॅप्शन मी थोडे दिवस बंद ठेवणार आहे आणि आता उद्यापासून दुसरं कॅप्शन घेणार आहे. जे लोकांनी आपल्याला कमेंट केलेले आहे त्यांनी सांगितलेले आमच्या याच्यावर आन्सर द्या, तर त्यांच्या याच्यावर आपल्याला व्हिडिओ बनवायचा उद्यापासून. त्या उद्यापासून त्यांचा व्हिडिओ आपल्या यूट्यूबला येईन. म्हणजे जे तुम्ही मला प्रश्न केले, जे कमेंट केलेले त्याच्यावर तुम्हाला उत्तर पण देणं गरजेचं आहे मला, त्यामुळे त्याच्यावर नक्की उत्तर देईन. आणि आपले असे व्हिडिओ शेअर का करा. मी म्हणत नाही की माझं मोनोटाईज अजून काही अकाउंट झालेलं नाही, तुम्हाला वाटतं असं मोनोटाईज अकाउंट झाले पैसे येतात, मला काही येत नाही. मी फक्त हे व्हिडिओ कशासाठी बनवते, लोकांच्या पुरींचं वाटलं नाही व्हावा, कारण आज माझं वाटव झाले माझ्यामुळं. जसं मी भोगले तसं कोणत्या लेडीजनी भोगावं नाही, लोकांवरून मार खायचा नाही, कारण ह्या धंद्यावाल्या बायका असतात शेवटी ते त्यांचं घर भरण्यासाठी आलेले असतात आणि आपले नवरे पागल असतात त्यांच्या मागं पाळणारे. त्यामुळे कुणी अत्याचार सहन करू नका. आणि नवऱ्याचं लफडं असेल तर सगळ्या गोष्टी क्लिअर करा मग नवऱ्याला सोडा, कारण माझ्या नवऱ्याचं लफडं होतं म्हणून मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. त्याच्यासमोर 9-10 बायकांचे फोटो ठेवले, कारण हा 9-10 बायकांसंग लॉजवर गेलेला आहे, कारण जेवढे रेकॉर्डिंग आहे तेवढे 9-10 बायकांची पण रेकॉर्डिंग आहे, कुठं कुठं भेटले काय काय भेटले, त्यामुळे मी त्याला सोडायचा विचार केलेला आहे. परत तुम्ही काय म्हणसाल की सॉरी ताई म्हणते की असं तसं नाही, मी विचार करून नवरा सोडा, कारण मी विचार करून सोडलेलं, कारण त्याला भरपूर चान्स दिले मी म्हणून. चला आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये, तोवर सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. करा हा व्हिडिओ कधी पडते, सकाळी पडतो का संध्याकाळी पडते मला नाही माहिती, त्यामुळे मी गुड नाईट पण म्हणते सगळ्यांना. आणि भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. पण हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि सगळ्यांचं मनातले एकच विचार तुम्ही पुढच्या ब्लॉगला सांगते. तोवर सगळ्यांना बाय बाय.